जायखेडा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। ग्रामदैवत निमंत्रणाने सुरू झालेला हा सप्ताह सत्यदत्त पूजन आणि महाप्रसादाने पूर्णत्वास गेला। ग्रामदैवताच्या पूजनाने मंगलमय सुरुवात। या धार्मिक सोहळ्याचा प्रारंभ परंपरेनुसार सर्वप्रथम गावातील ग्रामदैवतेला साकडे घालून आणि निमंत्रण देऊन करण्यात आला। त्यानंतर अखंड स्वामी सेवा आणि नाम सप्ताहाचे विधिवत उद्घाटन झाले। सप्ताहात झाले विविध ग्रंथांचे चिंतन। संपूर्ण सप्ताहात भाविकांनी विविध वेदतुल्य ग्रंथांचे वाचन आणि चिंतन केले। यामध्ये प्रामुख्याने गुरुचरित्र, नवनाथ ग्रंथ, भागवत, मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र या ग्रंथांचे सामुदायिक पठण करण्यात आले। तसेच अखंड नामजपामुळे केंद्राचा परिसर दुमदुमून गेला होता। विविध याग आणि हवन, वातावरण शुद्धीसाठी आणि विश्वकल्याणासाठी विविध देवतांचे भावनात्मक याग संपन्न झाले। यामध्ये सर्वप्रथम गणेश याग, त्यानंतर मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्रयाग, मल्हारी याग आणि पर्जन्य याग करण्यात आले। 7ही दिवस अखंड स्वामी चरित्र, श्री स्वामी समर्थ नामजप व विनेकरी सेवा देत होते। सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी सांगता समारंभात विशेष सत्यदत्त पूजन आयोजित करण्यात आले होते। विधिवत पूजा आणि आरतीनंतर उपस्थित सर्व सेवेकरी आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण सप्ताहभर चाललेल्या या कार्यक्रमामुळे जायखेडा परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव, जायखेडा। आणि दुसरेही आले, सगळ्यांना असं माहिती नाही राहत की त्या उंबरठ्यावर पाय ठेवायचं नाही, अजिबात पाय ठेवायचं नाही। पाय ठेवला गेला अनादानाने आतापर्यंत ठेवत असतात, आता याच्या पुढे ठेवायचं नाही। आणि कोणी आलं तर उंबरठ्यावर कोणाला देवाण करताना किंवा घेताना किंवा काही व्यवहार करताना उंबरठ्यामध्ये देवाणघेवाण करायचं नाही, असं एवढं मत आहे। तर एक आता मी याच्यामध्ये भागवत वाचलं, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जी गर्भवती महिला आहे त्या हिरण्यकश्यप मंदारगिरी पर्वताच्या दरीमध्ये तपश्चर्येला बसलेले होते आणि तेव्हा ती त्यांची गंगाजल जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, तुझशी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी। हा श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे। या उक्तीप्रमाणे आपण या जायखेडा भूमीमध्ये ही भूमी पवित्र करण्याचं कार्य आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाने आणि सहकार्याने या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ आज संपन्न होतो आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठेतरी भावविभोरपणा या ठिकाणी दिसतो आहे। खरं म्हणजे ज्या भूमीमध्ये पारायण सुरू असतं, ज्या भूमीमध्ये नामजप यज्ञ सुरू असतो, ती भूमी पवित्र होत असते। त्या भूमीतील शाप, ताप, तळतळाट हे नाहीसे होत असतात। आपलं पूर्व कर्म असेल, संचित असेल, क्रियमान असेल, हे तिघही कर्म त्या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाच्या वाचनाने, मननाने आणि पठनाने जात असतात आणि आपल्या चित्ताचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होत असतं। गुरुचरित्र हा अमृततुल्य असा नवसंजीवनी ग्रंथ सद्गुरू परमपूज्य मरुदादा, लाखो दुःखितांचं दुःख हरण करणारा राष्ट्रसंत, कृषी संत, युग प्रवर्तक परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। या जायखेडा भूमीला ज्यांनी अध्यात्माचा आयाम दिला असे वंदनीय महामाननीय वैकुंठवासी माऊली गुरुजी, कृष्णाजी गुरुजी यांच्या चरणी त्रिवार वंदन। उपस्थित सर्व सेवेकरी बंधू भगिनी, आपल्या सर्वांना मानाप्रमाणे साष्टांग प्रणिपात तथा श्री स्वामी समर्थ। गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी आपल्या या पवित्र नगरीमध्ये अखंड या ठिकाणी नामजप यज्ञ सप्ताह सुरू आहे आणि त्या सप्ताहाच्या आजच्या सांगतेचा दिवस आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये 55 लाख सेवेकरी गुरुमाऊली आणि स्वामींच्या आशीर्वादाने या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करीत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये एका जंगलामध्ये त्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे। प्रश्न गुरुमाऊलींकडे ज्या वेळेला गेला तिथं असा प्रश्न होता की त्या ठिकाणी साप निघायचे, परंतु आशीर्वाद गुरुमाऊलींचे होते। गुरुमाऊलींनी आशीर्वाद दिला, त्या ठिकाणी नुसतं वाचन झालं नाही
तर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह ही आध्यात्मिक क्रांती गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये घडली आणि तीच क्रांती आपण या आपल्या भूमीमध्ये घडून दाखवली. या 7 दिवसाच्या या सेवेमध्ये या ठिकाणी 7 दिवस नामयज्ञ आणि या ठिकाणी यज्ञाच्या माध्यमातून देवतांच्या आहुत्या देण्यात आल्या. त्यामध्ये गणेश याग होता, स्वामी याग होता, चंडी याग होता, मल्हारी याग होता आणि रुद्र याग आणि गीता याग या विविध यागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देवतांना प्रसन्न करण्यासाठी गुरु माऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्व सेवेकऱ्यांनी ही सेवा रुजू केलेली आहे. प्रहरांची सेवा या ठिकाणी 7 दिवसापर्यंत अखंड कुणीही काही कंटाळा न करता या ठिकाणी स्वामी आणि दत्त महाराजांच्या चरणी समर्पित केलेला आहे. आपणाला सांगायला आनंद होईल की गुरुचरित्र हा 5व्या या कुटुंबासाठी गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आणि सद्गुरु मोरेदादांच्या आध्यात्मिक क्रांतीने या ठिकाणी ह्या गुरुचरित्राचं पारायण आपण या 7 दिवसामध्ये केलेलं आहे. गुरुचरित्र ग्रंथ तुम्हा सर्वांना विदित आहे, त्याविषयी काल माहिती सांगितली. पण दत्त महाराज हे स्मृतुगामी दैवत आहेत. दत्त महाराज स्मृतुगामी या शब्दाचा अर्थ असा आहे की स्मरण करतात जे दैवत आपल्याला आपल्या संकट प्रसंगी उभं असतं त्याला स्मृतुगामी म्हणतात. आज गुरु माऊली 18 विभागाच्या माध्यमातून आपणा सर्व सेवेकऱ्यांकडून आपली जी ही सेवा मार्गाची वाटचाल आहे ती भारतामध्ये नाही तर विदेशापर्यंत या ठिकाणी त्या सेवा मार्गाची वाटचाल सुरू आहे. विदेशामध्ये अमेरिका असेल, जपान. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट